रंजन भाऊ रंजन भाऊ लक्ष्मण प्रांजल भाऊ महंत सुधीर दास देखील या ठिकाणी आलेले होते। तर अनधिकृत धार्मिक स्थळ हटवण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून जोर धरू लागली होती। गेल्या 25 वर्षांपासून हे धार्मिक स्थळ अनधिकृत धार्मिक स्थळ तिथे उभं होतं आणि हटवण्याची मागणी हिंदुत्ववादी संघटनांनी केलेली होती। दरम्यान आज या अनधिकृत धार्मिक स्थळावर कारवाई करण्यात आली असून नाशिकमध्ये अगदी चोख पोलीस बंदोबस्तामध्ये पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करून तिथे कारवाई करण्यात येते। नाशिक महानगरपालिकेने कारवाई सुरू केल्याचं आम्ही बातम्यांमध्ये बघतो, पण ही कारवाई पूर्ण होईपर्यंत आमचा आजचं जे आंदोलन आहे कुठल्याही प्रकारे स्थगित होणार नाही। जर नाशिक महानगरपालिकेने हे अनधिकृत थडगं हटवलं नाही तर त्याच्या समोर मूर्ती प्राण प्रतिष्ठा करण्याचा आमचा जो निर्णय आहे त्या निर्णयावर आम्ही ठाम आहोत। तर अनधिकृत धार्मिक स्थळावर कारवाई होते आणि जर कारवाई झाली नाही तर आम्ही आक्रमक पवित्रा घेऊ असं तुषार भोसले यांनी सुद्धा म्हटलेलं आहे। संघटनांचे कार्यकर्ते असतील त्यासोबतच महंत सुधीर दास देखील या ठिकाणी आलेले होते। यानंतर बातमी आहे सुरेश धस